सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील 2 महिला नेत्या चांगल्या चर्चेत आल्यात। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या विरोधात रुपाली पाटील ठोंबरे यांनी अक्षरशः रान पेटवलं होतं। या 2 महिला नेत्यांमधील वाद थेट अजित पवारांपर्यंत पोहोचला आणि त्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदाची यादी जाहीर झाली, ज्यामध्ये रुपाली पाटील ठोंबरे यांना डावलण्यात आलंय। मागील काही दिवसांपासून रुपाली पाटील ठोंबरे आणि रुपाली चाकणकर असा जो वाद सुरू होता, या वादाचा फटकाच रुपाली पाटील ठोंबरे यांना बसला असल्याची चर्चा आहे। नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदाची यादी जाहीर झाली आहे, ज्या यादीमध्ये रुपाली पाटील ठोंबरे यांना वगळण्यात आलंय। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणामध्ये रुपाली पाटील ठोंबरे यांनी रुपाली चाकणकरांवर सडकून टीका केली होती। हा वाद इतका विकोपाला गेला होता की थेट अजित पवारांपर्यंत पोहोचला। नुकतंच पुण्यामध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अजित पवारांनी या दोन्ही महिला नेत्यांची भेट घेतली। मात्र त्यानंतर लगेचच जाहीर झालेल्या प्रवक्तेपदाच्या यादीत रुपाली पाटील ठोंबरे यांना वगळण्यात आलं। रुपाली चाकणकरांवर केलेली टीका आणि पुण्यातील माधवी खंडाळकर नामक महिलेनं रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर केलेले आरोप, या संपूर्ण प्रकरणामुळे रुपाली पाटील ठोंबरे यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी फेरनिवड केली नसल्याची चर्चा आहे। मात्र अजित पवार याबाबत योग्य निर्णय घेतील असा विश्वास असल्याचं रुपाली पाटील ठोंबरे आजही म्हणतायत। तर दुसरीकडे रुपाली पाटील ठोंबरे यांना सर्वच पक्षातून ऑफर आल्याची ही चर्चा आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली पाटील ठोंबरे यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली असल्याचं सांगितलं जात आहे। त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची सुद्धा ऑफर असल्याची चर्चा आहे। एरवी थेट बोलणाऱ्या रुपाली पाटील ठोंबरे पक्षाचं प्रवक्तेपद गेल्यानंतर कमालीच्या शांत असल्याचं दिसून येत आहे। लवकरच त्या अजित पवारांची भेट घेणार आहे आणि याबाबत अजित पवार आपल्याला योग्य न्याय देतील असं मत त्या मांडतायत। मात्र असं न घडल्यास रुपाली पाटील ठोंबरे या नक्की कुठल्या पक्षात जातील हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे। याचं कारण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुकीत रुपाली पाटील ठोंबरे या नगरसेवक पदाच्या शर्यतीत असणार आहेत। त्यामुळे स्थानिक गणितांच्या आधारे रुपाली पाटील ठोंबरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी द्यायची असेल तर त्या शिंदे गटाचा पर्याय स्वीकारू शकतात असं सांगितलं जात आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलेली एक फेसबुक पोस्टही सध्या चर्चेचा विषय ठरतीये। त्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी काय म्हटलंय पहा। शेतकरी कन्या डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय न देता त्यांच्या चारित्र्यावर आघात करण्यात आला। या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवणार। माझा आवाज दाबला जाईल। प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून मी इथपर्यंत पोहोचले आहे। आमचा इतिहास हा अन्याय सहन करणाऱ्यांचा नाही, गरज पडली तर खाडा करणाऱ्यांचा आहे, अशी फेसबुक पोस्ट रुपाली पाटील ठोंबरे यांनी आज समाज माध्यमावर केली आहे। त्यामुळे या पोस्टच्या माध्यमातून रुपाली पाटील ठोंबरे यांना नक्की काय सुचवायचे, त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे येत्या 2 दिवसात कळेलच। असो, रुपाली पाटील ठोंबरे यांच्या बाबतीत अजित पवार आता काय निर्णय घेतील आणि रुपाली पाटील ठोंबरे या नक्की कुठल्या पक्षात जाऊ शकतात, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।